त्याच्यात 2 याद्या आहेत, 71 सालच्या याद्या आहेत. त्या याद्या अशा आहेत की शिवाजीराजांनी जाबितातह इमारती कारणे असं म्हटलेलं आहे. तह म्हणजे यादी एक करून दिलेली आहे. त्याच्यात काही किल्ल्यांची यादी आहे आणि प्रत्येक किल्ल्यावर किती खर्च करायचा याचं बजेट शिवाजी महाराजांनी मांडलेला कागद येतो. बघा, बजेट सगळं आहे. आणि असं नाही कुठं दिसत की 3,000 कोटी रुपये आता झालेत आणि होईस्तोवर 10,000 कोटी वगैरे असलं नाही आहे तिथं काही. त्याच्यात जे काय आहे ते मुकाट्याने करायचं तेवढं आहे. नाही तर मी चुकून काढीन तुम्हाला, तिथनंच कडेलोट करून टाकीन नाही तर तुम्ही. पण तिथं जे आहे त्याच्यात याद्या आहेत. या किल्ल्याला 10,000, या किल्ल्याला 15,000 होऊन केवळ एका रायगडासाठी 50,000 होऊन शिवाजी महाराजांनी सँक्शन करून ठेवले. कशासाठी केलेत त्याच्यात लिहिले पुढं कशासाठी आहेत ते. गच्ची, कौले, तली असं म्हटलं आहे. गच्ची म्हणजे व्हरांडे विरांडे वगैरे असतात त्याच्यावरती त्या लीक व्हायला लागतात, पडायला लागतात, ते रिएन्फोर्स करायचे हा एक भाग. कौले असतात ती शाकारावी लागतात. पावसाळ्यात ज्या वेळेला सगळीकडे शाकारणी करावी लागते, सगळ्या गेणे तर गळायला लागतं सगळं. आणि तली म्हणजे रायगडला मी सांगितलं आहे, रायगडची पिण्याच्या पाण्याची कपॅसिटी म्हणजे एकूण तलावांची कपॅसिटी 12 कोटी लिटर आहे. तर तोफांचे आवाज झाले, भूकंप झाला, अमुक झालं तमुक झालं म्हणून खाली तळी सच्छिद्र होतात आणि पाणी लीक व्हायला लागतं, सीप व्हायला लागतं. तिथे शिसा आणून ओतावं लागतं सगळं. त्या शिसाच्यासाठी म्हणून खर्च येतो सगळा केलेला, की ती परत त्या टाकी साफ करायची, सगळी साफसफाई वेळेत करायची, वर्षातनं एकदा